नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय सोयाबीनच्या पिकामध्ये कीड नसताना कीटकनाशकाची फवारणी करायला पाहिजे अथवा नाही? हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये कीड नसताना कीटकनाशकाची फवारणी करायला पाहिजे अथवा नाही। होय मित्रांनो, हा या ठिकाणी असणारा सध्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण सध्याच्या कंडिशनला आपलं सोयाबीनचं पीक हे 25 ते 30 दिवसाचं झालं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण दरवर्षी सोयाबीनच्या पिकामध्ये कीड असो अथवा नसो या ठिकाणी फवारणी घेत असतो। मग अशा परिस्थितीमध्ये यावर्षी असा प्रश्न उद्भवलाय की अजिबात काही ठिकाणी कीड दिसत नाही। मग सोयाबीनच्या पिकामध्ये सध्या कीड दिसत नाही, तर मग कीटकनाशकाची फवारणी करायला पाहिजे अथवा नाही? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय सोयाबीनच्या पिकामध्ये कीड नसताना कीटकनाशकाची फवारणी करायला पाहिजे अथवा नाही? तर या प्रश्नाचं आता उत्तर घेऊया। बघा मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी सोयाबीनच्या पिकाला कीड लागली आहे। त्या ठिकाणी खोडमाशी आहे, कुठं चक्री भुंगा आहे, या ठिकाणी आपल्याला अशा अडचणी दिसत आहेत। इथं तर कास्तकार बांधव फवारणी करताना दिसत आहेत, पण प्रश्न उद्भवलाय की मराठवाड्याचा काही भाग, विदर्भाचा काही भाग आणि खानदेशातील काही भाग जिथं पाऊस कमी आहे आणि जिथं उन्हाचा त्या ठिकाणी प्रकोप जास्त आहे, तिथं आपल्याला सोयाबीनच्या पिकावरती आश्चर्यकारकरित्या यंदाच्या वर्षी कीड दिसत नाही। मग सोयाबीनच्या पिकामध्ये जर आपल्याला वरवर बघत असताना कीड दिसत नसेल, तर सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी ही कीड दिसत नसताना करायची अथवा नाही? या प्रश्नाचं इथं आता सविस्तर उत्तर घेऊया। बघा मित्रांनो, जसं कोणत्याही पिकाला या ठिकाणी शत्रू किडी असतात, त्या पद्धतीनेच मित्र कीटक सुद्धा असतात। जर आपण गरज नसताना पिकावरती फवारणी कीटकनाशकाची घेतली तर शत्रू किडी असो नसो त्यांचा नायनाट होईलच, परंतु मित्र कीटकांचा सुद्धा नायनाट होतो। यामुळं आपल्या सोयाबीनच्या वाढीवर याचा प्रतिकूल परिणाम होत असतो। म्हणजे जर बघितलं तर वरवर बघत असताना कीड जर दिसत नसेल तर सोयाबीनच्या पिकावरती फवारणी करू नये। करायची असेल तर मग निंबोळी अर्काची करावी। पण एक गोष्ट सांगतो, सोयाबीनच्या पिकावरील जशी कीड ही दृश्य असते म्हणजे वरून दिसते, त्याच पद्धतीनं सोयाबीनच्या पिकामध्ये अदृश्य कीड सुद्धा असते। म्हणजे जी खोडमाशी असते ती वरून दिसत नाही, परंतु ती आतून त्या असणाऱ्या खोडाला पोखरत जाते आणि जेव्हा आपल्याला कळते तोपर्यंत 1.5 ते 2 महिने झालेली असतात आणि आपलं अतोनात या ठिकाणी नुकसान होताना दिसून येते। म्हणून मित्रांनो, माझा काय सल्ला आहे की बाबा, या ठिकाणी कीड दिसत असो अथवा दिसत नसो, आपण 25 ते 35 दिवसाच्या दरम्यान एक कीटकनाशक घ्या, एक बुरशीनाशक घ्या, एक 19-19चा आपण विद्राव्य खताचा 1 किलोचा पुडा घ्या आणि सोबतच आपण एक टॉनिक घ्या। यामुळे काय होईल की बाबा, कीड नसेल तर प्रॉब्लेम नाही, थोडीफार कीड असेल किंवा येण्याची शक्यता असेल तर ती निघून जाईल व आपल्या पिकाला विविध कंटेंट मिळाल्यामुळे सोयाबीनच्या पिकाची वाढ व्यवस्थित या ठिकाणी होऊन जाईल। कारण बारकाईने पाहत असताना
रोगाची त्या ठिकाणी असणारी जी काही परिसीमा ओलांडल्यानंतर आपल्या लक्षात येण्यापेक्षा आपण काळजी करून 25 ते 35 दिवसाच्या दरम्यान कीड असो अथवा नसो फवारणी घेतलेली कधी बरी, कारण ही फवारणी काही जास्त महागाची नसते पण गरजेची असते, एवढंच लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हा होता तुमच्या या ठिकाणी अनमोल प्रश्नाचं एक सविस्तर व प्रांजळ उत्तर की बाबा आपण कीड असताना फवारणी करतो परंतु सोयाबीनच्या पिकावर सध्या कीडच दिसत नाही, तर फवारणी करावी अथवा नाही, तर या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला मिळाले असेल. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असणार लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.